अध्यक्ष महोदय, ही लक्षवेधी खूप महत्त्वाची आहे. एक उजनी पर्यटन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या महाराष्ट्र राज्यातलं सर्वात मोठं 123 TMCचं धरण उजनी धरण, ज्याच्यावरती पर्यटन व्हावं आणि या पर्यटनाच्या माध्यमातून फक्त मनोरंजनच नाही तर अध्यक्ष महोदय स्थानिकांना रोजगार निर्मिती होईल, माझ्या स्थानिक त्या ठिकाणी अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि सर्वांगीण विकासाचा परिसराचा विकास होईल. मंत्री महोदय, या ठिकाणी परदेशातनं पक्षी येतात आणि ते बघायला लोक लांबून येतात. मग बोटिंग असेल, वॉटर स्पोर्ट असेल, पक्षी निरीक्षण असेल, इतर इतकी मोठी संपत्ती त्या ठिकाणी आहे आणि या संपत्तीचा उपयोग त्या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला एक वेगळं पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप करण्यासारखं हे स्थळ आहे. आणि मग याच अनुषंगानं त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिली आणि मुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेनुसार अध्यक्ष महोदय याचा प्रस्ताव आराखडा तयार झाला. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील जलपर्यटन, जलाशय, धार्मिक, नैसर्ग पर्यटन, कृषी पर्यटन, पर्यटन विकसित आराखडा पूर्ण मंजूर होऊन मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मान्यता दिली. 342 कोटी 75 लाखाचा हा प्रस्ताव तयार झाला. जिल्हास्तरीय समितीवर त्या ठिकाणी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे तो गेला आणि सुरू झाला. त्याच्यावर मंत्री महोदय टेंडर झालं. टेंडर झाल्यानंतर त्या ठिकाणी काही कारणास्तव, म्हणजे मी आपल्याला सांगतो, 10 जानेवारी 25 त्या ठिकाणी अधीक्षक अभियंता प्रशासक लाभ क्षेत्र सोलापूर जिल्हा यांचं पत्र जिल्हाधिकाऱ्याच्या नावावर आलंय. याच्यामध्ये यांनी कळवलंय की उजनी जलाशयाच्या पर्यटन योजनेत जलसंपदा विभागाला सहमती असल्याशिवाय यामध्ये सहभाग घेऊ नये आणि म्हणून ती योजना त्या ठिकाणी 1 वर्ष झालं ठप्प आहे. मग माझं आपल्याला विनंती आहे की एकदा मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मान्यता दिली, आधी त्या ठिकाणी GR निघाला आणि मग पुन्हा असे या विभागानं पत्र देऊन हे काम का बंद पाडलंय, हे काम कधी सुरू होणार. याचबरोबर अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय विखे पाटील साहेब पण इथं उपस्थित आहेत. विखे पाटील साहेबांनी एक भूमिका घेतली की या ठिकाणी मोठी प्रायव्हेट पार्टनरशिप आणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक आपण ह्याबरोबरच अजून मोठ्या प्रमाणात आपण इन्व्हेस्टमेंट आणू आणि इथं जलपर्यटनाला एक वेगळ्या पद्धतीनं पुण्याजवळून अध्यक्ष महोदय 1 तासाच्या अंतरावर असलेलं ठिकाण आहे. पुण्यात जर त्या ठिकाणी आज मुळशी आणि लोणावळा सोडून नवीन डेस्टिनी आहे, हे आमचं 1 तासात डेस्टिनी होतंय आणि इथं मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील. मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय 1 वर्ष GR निघून पैसे शिल्लक आहेत. म्हणजे उत्तरात सुद्धा आपल्याला अध्यक्ष महोदय यांनी सांगितलंय की सन 25-26च्या अर्थसंकल्पामध्ये 541 कोटीपैकी 100 कोटी रुपयाची तरतूद आहे. आणि मग मंत्री महोदय हे का होत नाही आणि हे कधी होणार आणि याला टाइम बॉन्डिंग आपण मागच्या वेळेस देखील सांगितलं होतं, मीटिंग घेतो, मीटिंग झालेली नाही. याच्यावरती आम्हाला मंत्री महोदयांकडे मी गेलो होतो तर त्या 2 बैठका झाल्या परंतु अजून त्याचं उत्तर मिळालेलं नाही. तर आज आमची विनंती आहे अध्यक्ष महोदय आपल्याला, ही लक्षवेधीचं उत्तर मिळेपर्यंत मला बोलण्याची संधी द्यावी, हा विषय भरकुटू देऊ नये. चला माननीय अध्यक्ष महोदय, सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलाशयात जल पर्यटन, धार्मिक पर्यटन, निसर्ग पर्यटन व कृषी पर्यटन असं नियोजन विभागामार्फत या 4ही बाबींवर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 30/9/2024च्या शासन निर्णयानुसार 272.75 कोटी रकमेच्या कामाला मंजुरी दिली. 100 कोटीची तरतुदी करण्यात आली आणि 100 कोटीची तरतूद केल्यानंतर यावर्षी देखील आपण एकंदरीत या अर्थसंकल्पामध्ये टोटलमध्ये 500 कोटीची तरतूद यासाठी केलेली आहे. यामध्ये जे 4 विभाग आहे, एक जल पर्यटन आहे, कृषी पर्यटन आहे, बिनयार्ड पर्यटन आणि धार्मिक पर्यटन आहे. या जे काही या संदर्भामध्ये कृषी पर्यटन, बिनयार्ड पर्यटन आणि धार्मिक पर्यटनाच्या संदर्भामध्ये कुठली अडचण नाही. परंतु जलसंपदा विभागाने त्यांनी स्वतःचं एक स्वतंत्र धोरण केलं आहे 2019ला, 17 जून 2019ला, आणि ते स्वतः देखील त्यांच्या प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिपने किंवा ते स्वतः एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट म्हणून काही प्रस्ताव महाराष्ट्राच्या जलपर्यटनाचे त्यांचं स्वतंत्र धोरण या संदर्भात झालं आहे. आणि त्यामुळे
जलसंपदा विभागाने स्वतः आपले जे प्रकल्प आहे ते विकसित करण्यासाठी या उद्देशाने ते हाती घेतलेलं आहे. परंतु या उजनीच्या संदर्भामध्ये जेव्हा हा प्रश्न उद्भवला तर निश्चितच एक अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. राज्याच्या शिखर समितीने याला मान्यता दिली, मुख्यमंत्री महोदयांनी यांना मान्यता दिली. त्यामुळे या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयासोबत बैठक घेऊन काही प्रकल्प जलसंपदा विभागाने विकसित करावे, काही प्रकल्प पर्यटन विभागाने विकसित करावे. या संदर्भामध्ये कुठला तरी एक तोडगा काढणं आवश्यक आहे आणि या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा केलेली आहे आणि लवकरात लवकर या संदर्भामध्ये एक बैठक आयोजित करून मार्ग काढण्यात येईल. समाधान अवतारे देतो ना. अहो देतो ना. अरे बाबा असं नाही होत, देतो ना. अध्यक्ष महोदय, ते बोलतात देतो अध्यक्ष महोदय, संधी देतो. आपला मतदारसंघ जरी मुंबईतला चाकोप असेल, अध्यक्ष महोदय आपल्याला उजनी धरणाविषयी अत्यंत चांगली माहिती आपल्याला. तर अध्यक्ष महोदय तुमचा बाहेर प्रश्न विचारू नका. उजनी मी आउट ऑफ स्कोप विचारणार नाही, उजनी धरणाच्या विषयीच आपल्याला बोलणार आहे. अध्यक्ष महोदय उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय. आणि या धरणावरती अध्यक्ष महोदय सिंचन असेल, पिण्याचं पाणी असेल, सोलापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था संपूर्ण अर्थव्यवस्था अध्यक्ष महोदय या धरणावरती या ठिकाणी अवलंबून आहे. अध्यक्ष महोदय आता या चालू 25-26 मध्ये धरणातील जलप्रदूषण इतकं गंभीर वाढलेलं आहे अध्यक्ष महोदय की पर्यटन हे झालंच पाहिजे. परंतु पर्यटन होत असताना त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी सरकारचं विशेषतः या ठिकाणी आभार मानतो की या 25-26 आर्थिक वर्षासाठी जवळजवळ 541.18 कोटी तरतूद, त्यापैकी 100 कोटी इतकी तरतूद सदर या उजनीच्या आराखड्यासाठी त्यांनी अध्यक्ष महोदय केलेले. विचारतो अध्यक्ष महोदय, पण पहिल्यांदा पार्श्वभूमी सांगणं अध्यक्ष महोदय खूप गरजेचं आहे. आणि अध्यक्ष महोदय सदर आराखड्यास प्रशासकीय मान्यता देऊन त्या ठिकाणी उजनी जलपर्यटन अंतर्गत कामं केली, शिवाय विनयार्ड पर्यटन अंतर्गत कामं केली, धार्मिक पर्यटन अंतर्गत कामं अध्यक्ष महोदय केलेली आहेत. उजनी कृषी पर्यटन केंद्र त्या अध्यक्ष महोदय आराखड्यामधलं वाचतोय अध्यक्ष महोदय 541 कोटीच्या आराखड्यामधलं मी सांगतो, प्रश्नच विचारतो अध्यक्ष महोदय, पण पार्श्वभूमी सांगणं हे गरजेचं आहे. तर अध्यक्ष महोदय माझ्या पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरासाठी सुद्धा कृषी पर्यटन केंद्र कृषी मॉल अंतर्गत या ठिकाणी केलेलं आहे. अध्यक्ष महोदय या ठिकाणी आज मी आपल्याला या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितोय अध्यक्ष महोदय की उजनी धरणामध्ये त्या ठिकाणी पर्यटन जर झालं पाहिजे, परंतु प्रदूषणाच्या विळख्यात असलेली ही उजनी धरण या ठिकाणी अत्यंत गंभीर प्रश्न, पिण्याचं पाणी ह्या आराखड्यामध्ये अध्यक्ष महोदय 541 कोटीचा आराखडा आहे. तर या आराखड्यामध्ये एवढी कामं आपण करतोय, त्यामध्ये प्रदूषणाचा सुद्धा त्या ठिकाणी प्रामुख्यानं शासनाने समाविष्ट केलं पाहिजे. आणि शासन याच्यावरती हे समाविष्ट करेल का आणि याच्यावर काय उपाययोजना करेल? अभिजितजी दोघांचं एकत्रित उत्तर. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय एकत्र. मंत्री महोदय माझी आपल्याला विनंती आहे की आपण मुख्यमंत्री महोदयांच्या बरोबर बैठक घेणार, परंतु हे अधिवेशन संपायच्या आत घेणार का? एक. दुसरं, विखे पाटील साहेब समोर बसलेले आहेत, मंत्री महोदय त्या खात्याचे आहेत. मंत्री महोदय आपल्याला विनंती आहे, आपल्या विभागाचं पत्र आहे, काम करू नये. आपली जी प्रायव्हेट पार्टनरशिपचा जो GR निघाला आहे, नवीन करणार आहे, तर तो सुद्धा आपण, माझी आपल्याला विनंती आहे मंत्री महोदय की तो कधी होणार. आणि आमचा हा जो प्रोजेक्ट आहे ज्याच्यासाठी पैसे मंजूर आहेत आणि जो होऊन एक महाराष्ट्राला एक आयडल होणार आहे, तर तो आपण करू द्यावा. आणि आपला जो काही प्रोजेक्ट आहे मोठा होणारा तो आपण त्या सेकंड फेज मध्ये करावा अशी माझी विनंती आहे. दुसरी एक मिनिट अध्यक्ष, आणि दुसरी एक विनंती आहे मंत्री महोदयांना. मंत्री महोदय तिथं आपल्याकडं 550-600 हेक्टर जमीन आहे, त्यातली काही लोक आता तिथं राहत आहेत आणि मग त्या लोकांवर भयभीत वातावरण झालं की आम्ही जमीन काढून घेणार वगैरे. परंतु हे जलपर्यटन हे नदी पात्रात आहे, म्हणजे पाण्यात होणार असणार देखील, परंतु वातावरण त्यामुळे जमीन कुणाची निघणार नाही. आणि अशा परिस्थितीत कुठेही वातावरण खराब न होता हे जलपर्यटन आणि ह्याच्यासाठी मंत्री महोदय निधी आपण द्यावा. आणि याची बैठक कधी घेऊन आपण याला कामाला खरी सुरुवात कधी होईल याचं तारीख सांगाल. माननीय अध्यक्ष महोदय, दोघांचे उत्तर द्या. उजनी जलाशयाच्या संदर्भामध्ये
फक्त जलपर्यटनचा विषयाचा प्रश्न आहे. बाकीचे तिन्ही प्रकल्प आपण लवकरात लवकर मार्गी लावू, त्याला काही अडचण नाही आहे. निधी देखील आपण उपलब्ध करून देत आहोत. फक्त जलसंपदा विभागाचा जो स्वतंत्र धोरण आहे त्या संदर्भामध्ये त्यांनी 8 ऑक्टोबरला एक नवीन शुद्धीपत्रक त्याच्यामध्ये एलबीडी देखील या संदर्भात केलेलं आहे. आणि त्यामुळे नियोजन विभागाने जरी पैसे दिले असतील परंतु जलसंपदा विभाग त्या धरणातला मालकी जलसंपदा विभागाची आहे. आजतागायत अनेक ठिकाणी अशा पद्धतीचा प्रश्न उद्भवलेला आहे की जलसंपदा विभागामध्ये आपण जेव्हा परस्पर मंजुरी देतो त्याला जलसंपदा विभागाची नाहरकत देखील आवश्यक आहे. परंतु मंजुरी देण्यापूर्वी जलसंपदा विभागाची कुठली नाहरकत न घेता प्रकल्पाला मंजुरी दिली जाते आणि नंतर इंटर डिपार्टमेंटल कॉर्डिनेशनमध्ये अडचण निर्माण होते. मी या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाशी माझी विस्तृत चर्चा झालेली आहे. राज्याच्या पर्यटनाच्या विकासासाठी उत्तर देऊ द्या. पर्यटन आपल्याला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकाची संख्या वाढवायची आहे. इतर राज्याचे विदेशातले पर्यटक आपल्याला आणायचे आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये एक धोरणात्मक निर्णय आवश्यक आहे. चर्चेमध्ये साधारणतः जलसंपदा विभागाने स्वतःचे धरण वेगळे विकसित करावे आणि पर्यटन विभागाने देखील आपलं काम वेगळ्या पद्धतीने करावं. आणि जिथं अशा पद्धतीच्या संदर्भामध्ये प्रश्न निर्माण झालेला आहे त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मी आपल्याला पूर्वीच पहिल्या प्रश्नाच्या याच अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल.